बस 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 झाला. कशाला हवाय रोजचा तमाशा? तमाशा तुम्ही केलात माझ्या आयुष्याशी. शेळी मेंढी विकत घ्यावी तसा व्यवहार झाला. हे बघ, लग्न केलंय मी तुझ्याशी. देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, तुझ्या आई वडिलांच्या कन्यादानानं घरात आणलीय मी तुला. उपकार केले तुम्ही माझ्यावर. चांगली 4 मुलं असताना अर्ध्या वयाच्या माणसाला बरेच सुचतात या वयात लग्नाचे चाळे. चाळे बाई ग, केवळ देहाची भूक म्हणून मी लग्न नाही केलं तुझ्याशी. गोठ्यातल्या वासरापासून घरच्या वाशापर्यंत प्रत्येकाला मायेच्या स्पर्शाची गरज असते. बाई नसेल ना तर ओसाड आहे सार. माझी पहिली पत्नी गेली आणि तुम्ही माझा बळी घेतलात. हे बघ, हे बघ, उगाच उगाच त्रागा करून घेऊ नकोस. तुझा प्रियकर तुला सोडून गेला हा काय माझा दोष नव्हे. आणि या लग्नाची जबरदस्ती माझ्याकडून नाही झाली, तुझ्या आईवडिलांकडून झाली. आता मला हे सारं नंतर समजलं. ती परिस्थिती गुन्हेगार आहे, तू किंवा मी नव्हे. हे बघ, आपण समाजात राहतो ते रीतिरिवाजाला धरूनच. 4 भिंतींच्या आड घडलेल्या गोष्टी घरातच राहायला हव्यात. हेच बाईचं कर्तव्य आहे आणि हेच तुझं दैव आहे. झुकारते, नाकारते मी हसलं प्राक्तन. हे सारं माझ्याच वाट्याला काय म्हणू. मी भांडेन, झगडीन दैवाशी, पण मला जे हवंय ते मी मिळवणारच. वाळूत खुणा अजूनही का जसे व्रण ताजेच असावे. ओझे धरणीवरती जे माझे अस्तित्व मिटावे. वाळूत खुणा अजूनही का जसे व्रण ताजेच असावे. ओझे धरणीवरती जे माझे अस्तित्व मिटावे. माझ्या पापी राखेला इथे नको ठाव.